सम्याचा बर्थडे होता आणि आम्हाला त्याला सरप्राईज द्यायचं होतं, त्यामुळे आम्ही सगळेजण तयार होऊन मार्केटमध्ये गेलो आणि वाटीमध्ये हा संध्या का पिपाणी वाजताना दिसला। आणि कोणत्याही कामाची सुरुवात आम्ही खाण्यापासून करतो, त्यामुळे आम्ही पहिला आलो आदर्श स्वीट्समध्ये, कारण आम्हाला लागली होती भूक, म्हणून पहिला आम्ही खाऊन घेतलं। आम्ही घेतली शेवपुरी आणि आईने आणि राणीने पण शेवपुरीचा आनंद घेतला। समर्थाला आणि त्याच्या बाबांना एका कपड्याच्या दुकानात अटकवून मी मारली तिथून कल्टी, कारण सरप्राईजसाठी लागणारं सामान घ्यायचं होतं। पहिलं मी आलो केकच्या दुकानात। हा पिपाणी वाजायला काका तिथं पण होता। एवढे सगळे फ्लेवर बघून मी पण कन्फ्यूज झालो, म्हटलं जाऊन दे मरून दे, आमचा नेहमीचाच फ्लेवर घेतो। नाव तर वेगळंच टाकायचं होतं, पण म्हटलं समर्थाच्या बाबांसोबत त्याची इज्जत नको जायला, म्हणून त्याच्यात नाव टाकून घेतलं। बाजूलाच डेकोरेशनच्या सामानाचं दुकान होतं, मला लागणारं साहित्य मी तिथून घेतलं। आणि हा आहे आमचा ठरलेला बॅकग्राऊंड, आणि हे मी घेतलं डेकोरेशनचं थोडंसं साहित्य, थोडेसे फुगे, हा बॅनर आणि हे फुगे फुगवायची फुंगणी। आणि हा बॅनर निघाला होता, त्यामुळे मी त्याला पुन्हा सेट केला। आणि आयुष्यात काहीतरी खतरनाक काम करण्याचं फिलिंग घेतल्यानंतर मी थोडा शो ऑफ केला बॅनर बनवल्याचा। आणि आई कधीपासून तोंडाने फुगा फुगवायचा प्रयत्न करत होती, पण तिच्याने एक पण फुगा फुगत नव्हता। म्हटलं थोडं आईची मज्जा बघू, कारण सगळे हवा बाहेरच निघून जात होती, तिच्याला काही फुगा फुगत नव्हता। आणि त्यानंतर मी तिला दाखवल्या फुंकणीची कमाल। काही सेकंदाचा टमटमीत चांगला लाल फुगा तयार झाला। आणि थोडीशी मेहनत केल्यानंतर आमच्या प्रेमाच्या गाठी काही जुळत नाहीत, पण या फुग्याच्या गाठी मारायचा प्रयत्न केला, ती पण कशी वशी थोडा स्ट्रगल केल्यानंतर मारली। आणि हा आमचा बॅनर वगैरे लावून तयार झाला पडद्यावरती। आणि थोडा अंकिताला पण मी कामाला लावलं फुगे फुगवायला, आणि कारण माझे पण हात खूप दुखायला लागले। आणि अंकिताने एवढे सगळे फुगे फुगवून दिले मला पटकन। आणि सम्याचा बर्थडे असल्यामुळे त्याला काही कामाला लावू शकत नव्हतं, त्याच्यामुळे मला सगळी कामं करायला लागली। आणि कोणाला माझ्यावरती दया येत नव्हती, त्यामुळे मीच माझ्या भावासाठी एकटाच आपले फुग्यांच्या गाठी मारत बसलो, कारण समयाच्या आधी मला त्याचं सरप्राईज तयार करायचं होतं। आणि माझ्या काही वेळाच्या प्रयत्नाने हे छोटंसं डेकोरेशन मी माझ्या भावासाठी तयार केलं। आणि मित्रांनो, आवडलं असेल तर प्लीज लाईक करा। आणि आमचा बर्थडे बॉय नवीन कपडे घालून पोरींना इम्प्रेस करण्यासाठी रेडी झाला होता। आणि बर्थडेसाठी खास आमचे छोटे पाहुणे रेणू पण आली होती। आणि हा आहे आमच्या समर्थासाठी घेतलेला केक। थोडा शूटिंग करताना जरासा चुकीची शूटिंग झाली। आणि केक कट करायच्या आधी आम्ही समर्थाला ओवाळायचा कार्यक्रम करून घेतला। पहिला मीरा वहिनी त्याला ओवाळून घेतलं, आणि मीरा वहिनीनंतर आमच्या मातोश्रींनी पण त्याला ओवाळून घेतलं। लगेच अंकिताने पण ओवाळून घेतलं, आणि लगेच रेणूकडनं पण आम्ही ओवाळून घेतलं त्याला। आणि समर्थाची रेणूची थोडी वाव मुवमेंट करायची होती, पण रेणू थोडी नाराज होती। फायनली आम्ही समर्थाचा केक कट करण्याचा कार्यक्रम चालू केला। थोडंसं हॅपी बर्थडे पण केला। आणि आमचा बाई केक कटिंग करण्यापेक्षा केक खूप खायला भेटेल पण खूप जास्त खुश होता। आणि पहिलं समर्थाला त्याच्या बाबांनी भरवला केक। आणि समर्थाच्या बाबांनंतर मी नंबर लावला, म्हटलं समर्थाला थोडा केक भरवतो। तर समर्थ केक सोबत माझे बोटं पण चाटायला लागला। आणि केकपेक्षा पण आम्हाला जास्त एक्साइटमेंट होती तर बिर्याणीची। आम्हाला खूप भूक लागलेली, त्यामुळे आम्ही फटाफट बिर्याणी खाल्ली, कारण त्यानंतर आम्हाला एक आमची स्पेशल गोष्ट खायची होती। आणि बिर्याणीसाठी आम्ही बिर्याणीचा व्हिडिओ पण फुल टाकणार आहे। आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर आम्ही आलो फालुदा खायला, कारण आम्हाला आमच्या सेलिब्रेशनचा एंड आमच्या आवडती गोष्ट खाऊन करायचा होता। आणि आमचे आवडते फ्लेवर आम्ही घेतले, आणि अशा तऱ्हेने आमच्या सेलिब्रेशनचा एंड झाला। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा।